नमस्कार. आजच्या ह्या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक अशा शेतकरी कर्जमाफी योजनेची अगदी वस्तुनिष्ठ माहिती घेणार आहोत. कोणत्याही मोठ्या प्रशासकीय निर्णयाच्या निष्कर्षावर जाण्यापूर्वी समोर उपलब्ध असलेल्या आकडेवारीचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. चला तर मग वेळ न घालवता या योजनेच्या खोलात जाऊया आणि अधिकृत माहितीच्या आधारे हे धोरण नेमकं कसं काम करणार आहे ते समजून घेऊया. आजच्या या सत्राची रूपरेषा अगदी थोडक्यात सांगायची तर आपण प्रामुख्याने 5 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिला मुद्दा 2 लाखांची कर्जमाफी, दुसरा 35 लाख लाभार्थी, तिसरा माहितीचे 54 रकाने, चौथा परदेशी समिती अहवाल आणि आपला 5वा मुद्दा असणार आहे वितरणाची कालमर्यादा. तर आपला पहिला विभाग आहे 2 लाखांची कर्जमाफी. राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी उचललेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि तातडीचं आर्थिक पाऊल आहे. 2 लाख रुपये हा केवळ एक आकडा नाही, तर या संपूर्ण योजनेचा हा गाभा आहे. राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ही 2 लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे. इथे सर्वात लक्षवेधी आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे सहाय्य विशेषतः अशा शेतकऱ्यांवर केंद्रित करण्यात आलं आहे जे आधीच्या कर्जाची नियमितपणे परतफेड करू शकलेले नाहीत. ही रक्कम कृषी अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठा बदल घडवून आणण्यासाठी उचललेलं खरोखरच एक मोठं पाऊल आहे. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, 35 लाख लाभार्थी. केवळ आर्थिक रकमेकडून आता आपण या योजनेचा प्रत्यक्ष फायदा किती मोठ्या लोकसंख्येला होणार आहे त्या व्यापक प्रमाणाकडे लक्ष देऊया. 35 लाख उपलब्ध असलेल्या प्राथमिक माहितीनुसार अंदाजे 34 ते 35 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा थेट लाभ मिळणार आहे. आता विचार करा, एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना एकाच वेळी कर्जमुक्त करणं हे प्रशासकीय आणि आर्थिकदृष्ट्या किती प्रचंड मोठं आव्हान असू शकतं. 35 लाख कुटुंबांपर्यंत सरकारी मदत अगदी अचूकपणे पोहोचवण्याची ही यंत्रणा खरोखरच खूप व्यापक असणार आहे. आपला तिसरा विभाग आहे 54 रकान्यांची माहिती. एवढ्या मोठ्या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर पडद्यामागे नेमकं काय घडत आहे हे समजून घेणं खूप कुतूहलाचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कर्जमाफी केवळ एका घोषणेपुरती मर्यादित राहिलेली नाहीये. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सहकार विभागाने बँकांकडून शेतकऱ्यांची अतिशय सविस्तर माहिती मागवली आहे. आणि ही माहिती तब्बल 54 वेगवेगळ्या रकान्यामध्ये म्हणजेच कॉलम्समध्ये संकलित केली गेली आहे. या अंतर्गत 22-23, 23-24 आणि 24-25 अशा सलग 3 आर्थिक वर्षांमधील थकबाकीदार तसेच नियमित कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांचा विस्तृत डेटा गोळा करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या बारकाईने डेटा गोळा करणं ही नक्कीच काही साधी गोष्ट नाहीये. आता स्वाभाविकपणे प्रश्न पडतो की या 54 रकान्यांमध्ये नेमकं काय भरून घेतलं जात आहे. बँकेची शाखा, IFSC कोड, आधार क्रमांक हे नेहमीचे मुद्दे तर आहेतच, पण त्यात एक अतिशय महत्त्वाचा ॲग्रीस्टॅक क्रमांक, जमीन रेकॉर्डचा प्रकार, पीक कर्जाचा संयुक्त खाते, तसंच प्रत्यक्ष परतफेडीची तारीख आणि रक्कम यांसारख्या अगदी सूक्ष्म माहितीचा समावेश आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या माहितीचं हे संकलन स्पष्ट करतं की ही प्रक्रिया पारदर्शक आणि अगदी त्रुटीरहित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न होत आहे. चला आता येऊया चौथ्या विभागाकडे, परदेशी समिती अहवाल. एवढी मोठी माहिती संकलित केल्यानंतर तिचं प्रत्यक्ष विश्लेषण कसं होणार आणि या धोरणाचा मूळ पाया नेमका काय आहे ते पाहूया. या संपूर्ण कर्जमाफी योजनेचा अगदी सखोल अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती नेमली होती. या समितीने आपला सविस्तर अहवाल एप्रिल महिन्यातच राज्य सरकारला सादर केला आहे. याचाच अर्थ असा की हा जो 54 रकान्यांचा प्रचंड डेटा आपण नुकताच पाहिला त्याची छाननी आणि लाभार्थ्यांची निकष निश्चिती याच अहवालाच्या आधारावर केली जात आहे. हा अहवालच खरं तर या संपूर्ण योजनेचा एक भक्कम पाया आहे. ही सगळी प्रक्रिया प्रत्यक्ष कशी चालणार हे आपण 3 अतिशय सोप्या टप्प्यात समजून घेऊया. पहिला टप्पा, संकलित केलेल्या 54 रकान्यांच्या माहितीच्या आणि अहवालांच्या आधारे सरकार पात्रतेचे निकष निश्चित करत आहे आणि पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार करत आहे. दुसरा टप्पा, जी कर्जमाफीची निर्धारित रक्कम असेल ती कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट पात्र शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाईल. आणि तिसरा व सर्वात महत्त्वाचा टप्पा, या जमा झालेल्या निधीचा वापर करून लाभार्थ्यांना 30 जूनपूर्वी त्यांच्याकडील बँकांचं जुनं कर्ज भरावं लागणार आहे.
पैशांचा प्रवाह सरकारकडून थेट शेतकऱ्याकडे आणि तिथून बँकेकडे असा अगदी स्पष्ट असणार आहे. आणि आपला शेवटचा 5वा विभाग आहे वितरणाची कालमर्यादा. हे सर्व नियोजन कागदावर तर खूप उत्तम दिसतंय, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रशासकीय तारखा आणि डेडलाईन समजून घेणं तितकंच आवश्यक आहे. प्रत्यक्ष घटनांचा क्रम कसा असेल ते पाहूया. एप्रिलमध्ये परदेशी समितीने आपला अहवाल दिला. या आधारे मे अखेरीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीचा अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्या प्रक्रियेत सर्वात कळीची आणि महत्त्वाची तारीख आहे ती म्हणजे 30 जून. 30 जूनपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन त्यांना बँकांचं कर्ज भरावं लागणार आहे. या निश्चित तारखांमुळे प्रशासनावर हे प्रचंड मोठं काम वेळेत पूर्ण करण्याचं स्पष्ट बंधन आलेलं आहे. या सविस्तर विश्लेषणानंतर जाता जाता एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. 2022 ते 2025 पर्यंतचा तब्बल 54 रकण्यांचा हा जो अफाट आणि सूक्ष्म माहितीचा साठा राज्य सरकारने तयार केला आहे, तो केवळ एका कर्जमाफीपुरता मर्यादित राहील का? की भविष्यात महाराष्ट्रातील कृषी बँकिंग आणि कर्ज धोरणांची दिशा कायमस्वरूपी बदलून टाकेल? या मोठ्या डेटाच्या आधारे भविष्यात कृषी धोरणे कशी आखली जातात हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे. माहिती आणि डेटावर आधारित आजचं हे विश्लेषण नक्कीच उद्बोधक ठरलं असेल अशी आशा आहे. एका नव्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटूया. माझी बोलणं व्हिडिओ आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.